सकाळ सकाळी एक पराक्रम झाला आहे, माझा हात भाजला आहे. हात म्हणजे बोट भाजलं आहे. चपाती करत होते, गडबड होतं टिफिनची. चपाती करत होते आणि चपाती फुगली आणि ती बरोबर फुटली ना, त्याची वाफ लागली. खूप म्हणजे खूप जळण होते, आगाग होते. तरी तसंच मी त्यात 4-5 चपात्या केल्या, जरा टिफिन यायचा होता म्हणून. आणि आता तसंच सगळं ठेवलं आहे. नंतर जेल लावले, थोडं रेस्ट करते आता. आज ना उठायला लेट झाला, त्यामुळे सगळीच कामं लेट झाली. आणि त्यात समतने सगळा गोंधळ घातला, कारण समतचं स्कूल आहे पण तो जायला रेडी नव्हता. उठला आणि परत झोपला. अजिबात 2-3 दिवस झाले तर हट्ट करतो की मला स्कूलला जायचं नाही म्हणून. परत पहिला केव्हा असा करत नव्हता, पण आता हट्टच करतो की मला जायचंच नाही जायचं. तो खूप रडला. त्यानंतर परत जाऊन झोपला. आणि त्याचा विचारात मी चपाती करत होते आणि ते मला भाजलं, लक्ष नव्हतं माझं. नंतर मी हाताला क्रीम लावून घेतली होती, त्यामुळे मिस्टरांना बोलले की तुम्हीच टिफिन भरून घ्या. आणि ते म्हटलं की हां मी भरून घेतो, तू जा आराम करचा. पण त्यांना काय समजत नव्हतं, कारण की रोज टिफिन मी भरते, त्यामुळे त्यांना जमत नव्हतं. त्यांनी त्यांना दाखवत होते कसा टिफिन भरायचं वगैरे. भाजलं ना तर हाताला खूप म्हणजे खूप जळण होते. आणि 26 जानेवारीला स्वामीला पण भाजलं होतं. सोसायटीमध्ये पूजा होती आणि त्याने तो गरम गरम दिवा होता आणि त्याला पकडला आणि स्वामीला पण भाजलं होतं. आणि त्याला किती जळण झाली असेल, तो 2-3 तास कंटिन्यू रडला होता. तेव्हा आता समजते मला एवढा स्वामी का रडला असेल ते, कारण खूप म्हणजे खूप जळते ते. रात्री ना स्वामी 1-1.5 वाजता झोपला, त्यामुळे माझी झोप पण पूर्ण झाली नाही. त्यामुळे माझी अंघोळ वगैरे काहीच झालं नाही. लेट झाला म्हटलं पण आज टिफिन बनवायलाच घेतलं. त्यात समतने असा मूड ऑफ केला, त्यामुळे काहीच नाही. पप्पा पण त्याचे खूप जाम रागवले समतवरती. समतला बोलले तुला काय खायला आणणार नाही, काही नाही. पण समत असं काय झालं काय माहिती, तो जात होता रोज स्कूलला, पण आजकाल जात नाही. काय झालं काय माहिती, स्कूलमध्ये काय झालं, कुणी मारलं काय, मॅम काय बोलली, तो अजिबात काही सांगत नाही आहे. आता बघू, आता झोपला आहे तो. परत उठल्यानंतर त्याला विचारते काय झालं स्कूलमध्ये. नक्कीच काय त्या स्कूलमध्ये झालं असेल असं वाटतं. किंवा थंडीमुळे पण जात नाहीत मुलं स्कूलला, पण थंडी पण नाही आता. पण तो काय झालं आहे माहीत नाही, त्याचं काय समजत नाही. मुलांचं काय समजत नाही काय होतं त्यांना ते. आणि स्कूलमध्ये काय होतं ना, ते मुलं घरी सांगत नाहीत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. त्याला खूप स्कूलमध्ये बाहेर आले ना, त्याला विचारते तू कुणाला मारलास का, की तुला कोणी मारलं, मॅम ओरडली, काय झालं. तो काय जीव काहीच सांगत नाही. मग आता काय करायचं सांगा, काय सांगत नाही तर कसं समजणार आम्हाला काय झालं तो. तर अजूनपर्यंत कधी रडत नव्हता, आता खूप म्हणजे खूप हट्टी झाला आणि खूप रडायला लागला, खूप म्हणजे खूप रडायला लागला. मिस्टरांनी आज स्वतःच टिफिन भरून घेतला आणि त्यानंतर ते निघाले. निघता त्यांना पण आज लेट झाला. 8 वाजता निघतात, त्यांना आज वाजले 9. ते गेल्यानंतर म्हटलं चला थोडा वेळ रेस्ट करूया. रेस्ट वगैरे केला, का हाताला जी क्रीम लावली होती ती म्हटलं थोडं सुकू दे. ते सुकल्यानंतर थोडं मी वॉश केली आणि परत चपाती बनवायला घेतली. कारण स्वामीसोबत दोघं पण झोपले होते. ते उठले की परत काही करायला देणार नव्हते मला. म्हटलं हाय थोड्या 2-3 चपात्या बनवायच्या होत्या, त्या चपात्या बनवून घेते म्हटलं. पटापट चपात्या बनवून घ्यायला लागले मी पण. पण लक्ष सगळं होतं स्वामी आणि समतकडे, कारण स्वामीने एक साईडला होऊन झोपला होता. मला वाटलं की बेडवरून पडेल वगैरे काय, याची भीती होती. कारण 2 दिवसापूर्वी तो परत त्या बेडवरून पडला आहे खालती, म्हणजे झोपेतच पडला आहे तो. 2 दिवस झाले स्वामी दचकून उठायला लागला झोपेमध्येच आणि रडतोय, असं काही चाललं आहे त्याचं. त्यामुळे तो पडला. आणि रात्रीचा थोडा राईस उरला होता, तो म्हटलं फ्राय करूया, कारण समतला आवडतो. समतला फ्राय केलेला राईस, मिरची टाकून फ्राय केलेला राईस खूप आवडतं. म्हटलं तो उठला की खाईल म्हणून त्यासाठी फ्राय करते. थोडासा राईस होता, तसा आपण शिळा राईस उरला तर मी फ्राय करून खातो. मी आता बनवते चपाती ना, चपाती बनवलं आणि तो राईस पण फ्राय केला. तेव्हा पण जेव्हा तव्याचे गरम ऊब लागले ना, तर हाताला खूप जळण होते. आणि मला फर्स्ट टाईम एवढं भाजलं असेल, कारण मी असं फारसं कधी मला चटके लागले नाहीत किंवा भाजलं असं नाही आहे. कारण मी भाकरी वगैरे बनवतो तर काही लेडीचे हात बघितले, त्यांना तवा लागतो किंवा काय काय खूप भाजतात, असं मला कधी झालंच नाही. पण आज एवढं कसं भाजलं माझं मला समजत नाही. पूर्ण अंगठा रेड झाला आहे, असं वाटतं ते पिंपल येईल. नंतर क्रीम लवकर लावले, बर्नर क्रीम लावले. वाटते की पिंपल येणार नाही, तर फुगणार नाही आणि बरं होईल फुगलं नाही तर. कारण ते पाणी धरलं की परत खूप त्रास होतो, खूप म्हणजे खूपच. तसं नको व्हायला म्हणून मी क्रीम लवकर लावले. तर बघू काय होतं पुढं ते. माझा छान असा राईस फ्राय करून झाला. छान अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर समजलं आवडत नाही, मी टाकले खूप होती म्हणून टाकले आज. छान होतं, गावरान कोथिंबीर होती म्हणून मला खूप आवडते गावरान कोथिंबीर, त्याच्या कारण वास छान येतो. पण समजलं आवडत नाही. तो उठल्यानंतर ना कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची सगळं साईडला, कांदा पण साईडला काढून ठेवत होतो. आणि स्वामी ना इकडे पडेल म्हणून हे समजले सगळं लावले. समज जागी आहे, तो उठला आहे. आणि स्वामी एक साईडला पडेल, त्याने उशी लावले आणि तो एक साईडला झोपला आहे. बघा किती काळजी घेतो भावाची. त्यांना दोघं पण उठले, त्या दोघांचा चहा नाश्ता मी केला. आणि हे स्वामीचं आमचं चालू झालं खेळायचं. आज ना घरात फर्निचरचं काम चालू होणार होतं, त्यामुळे माझी गडबड होती की लवकर काम आवरायचं, कारण ते येणार होते 10 वाजता. पण हे दोघं काय मला काम आवरायला देत नव्हते. म्हटलं दोघांची अंघोळ वगैरे झाली. आणि हे दोघं टबमध्ये अंघोळ करतात, रोज एकत्र अंघोळ करतात. हे दोघं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम एकत्र अंघोळ करतात. त्यानंतर म्हटलं चला स्वामीवारांची पूजा करून घेऊया. माझी पण अंघोळ वगैरे झाली होती, म्हटलं आवरलं आज लवकर पूजा करून घेऊया. आणि कारण लेट झाला स्वामींची पूजा करायला. रोज सकाळी लवकर होते, पूजा करते म्हणजे स्वामी यायला होते, अगरबत्तीला हवी आहे माझ्याकडे येतो. आता अगरबत्ती द्यायची मला सगळं साफ करून जेवण वगैरे. मी पहिला ना स्वामीला बंद अगरबत्ती द्यायची, पण त्याला आता सगळं समजतं. तो म्हणतो नको ही नको, तुझ्या हातामध्ये आहे ना तीच दे म्हणतो.
त्यानंतर आम्ही सगळे छान असं रेडी झालो. म्हटलं की ते कधी येतात काय मी त्यांची वेट करते, तर मुलांना घेऊन खाली खेळायला जाते म्हणून. पण ते काय आले नाहीत लवकर, त्यामुळे दोघांना भूक लागली होती. नाश्त्यामध्ये आज काय बनवलं नव्हतं मी, तेव्हा राईस होता तोच खाल्ला होता यांनी. त्यानंतर भेंडीची भाजी होती आणि चपाती होती. भेंडीची भाजी समरची फेवरेट आहे आणि समरला भरवावं लागतं मला आणि स्वामी स्वतः खातो आहे. आणि त्यानंतर हे फर्निचरवाले आले, तर आमच्या स्वामीच्या गप्पा चालू झाल्या काकांसोबत. आणि समत तरी काय खूपच मस्ती करायला लागला त्यांच्यासोबत, कारण त्यांनी जे चिकटवले ना प्लाऊड, त्यांनी ह्याला काम दिलं की समतला की तू कर म्हणून. तर तो छान असं करत होता समत, आणि स्वामी ते गाडी घेऊन खेळत होता. दोघांची छान अशी मैत्री झाली होती काकांसोबत त्या. आणि काकाने ते फाईल आणली होती की त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सनमाईक चॉईस करा म्हणून. काय करतो तू? संध्याकाळी लसूण सनमाईक घेऊन? चॉईस हां? करते. स्वामी बघा काय बोलतोय ते. भाजी का चहा? चल बाहेर. ते काका बोलले स्वामीला की तू मला चाय नाश्ता का देत नाहीस का, त्यामुळे हा स्वामी चाय बनवते बघा. सगळं माहिती आहे आम्हाला, कपमध्ये काय ओतायचं, चायमध्ये गाळणीमध्ये चाय ओतायचं कसं आणि काय करायचं सगळं माहिती असतं. आणि स्वामी त्यांना छान असं चाय बनवून देतो आहे. त्यानंतर दुपारी म्हटलं त्यांना चला ह्या दोघांना गरमागरम खिचडी बनवते. खिचडी बनवण्यासाठी मी किचनमध्ये आले, तर माझ्या छकुला लगेच माझ्या पाठीमागे आला. त्याला नाही ते बसायचं असतं रे, मला सांगतो मम्मा गॅस चालू कर, तू हे टाक ते टाक 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 हे चालू असतं. आणि खूप छान छान बोलतो स्वामी, खूप आवडतं. नक्की तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेन तो व्हिडिओ की कसा बोलतो स्वामी ते. आणि समोर लागली होती भूक, त्यामुळे तो आज खात होता खजूर. कधी खात नाही खजूर फारसा, पण आज खातोय तो खजूर. घरातनं खूप डस्ट झाले. आताच गॅलरीचं काम केलं होतं, 15 दिवस झाले. परत साफसफाई केली होती मी आणि आता परत हे काम चालू केले. परत पूर्ण सगळं साफसफाई करणार. डिसेंबर महिन्यापासून ना सगळं हे चाललं आहे माझ्याकडे, काम चालू आहे. आणि साफसफाई मला आता खरंच कंटाळा आला. हे काम करणार नव्हते मी आता, पण ते भाऊ स्वतः आलेली की चला मी तुमचं काम करून देतो म्हणून, त्यामुळे मी नाही बनवू शकले नाही. म्हटलं चला करून घेऊया. मग किती स्वामी चालला होता आमचा. आणि साधे सिंपल मी खिचडी बनवते मिरची टाकून मुलांना. डाळ मिक्स डाळी आणि भात तांदूळ दोन्हीची मिक्स खिचडी बनवते आणि खूप छान लागते ती. आणि आमच्या स्वामीला स्पेशली खूप आवडते. संध्याकाळी ना असं काहीतरी घर झालं होतं माझं, खूप डस्ट होती आणि स्वामी अजिबात ऐकत नव्हता की मध्ये जात होता आणि जे कचरा आहे ना सगळं भरत होता. त्यानंतर मी म्हटलं जेव बनवते आणि नंतर मी भाकरी बनायला घेतल्या. हे वर्कर ना रात्री 9 वाजता गेले. त्यानंतर सगळे आवरावर केली, नंतर जेवण वगैरे बनवलं. भाकरी मी बनवून घेतल्या लवकरच, कारण स्वामीचं मला भूक लागते म्हणून. त्यांना सगळे आवरावर केली. असा होता आमचा दिवस. तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.